लहान मुलांचं मोठ्यांनाही मोकाट कुत्रे करत आहेत टार्गेट। आता मराठा महासंघाच्या जिल्हाध्यक्षांना मोकाट कुत्र्यांचा चावा। आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील देहडकरवाडी परिसरात ईशा टेकडी इथं रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी मोकाट कुत्र्यानं मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख यांना चावा घेतल्याच्या घटनेनं नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जातो आहे। अरविंद देशमुख यांच्या बोटाला गंभीर जखम झाली असून जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर इंजेक्शनचा कोर्स सुरू करण्यात आलाय। गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद सुरू असून 3 ते 4 निष्पाप बालकांचा जीव गेलाय, तरी सुद्धा महापालिकेने गंभीर दखल न घेतल्याचा आरोप नागरिकांकडून सातत्याने केला जातोय। रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4च्या दरम्यान देहडकरवाडीतील शिष्टेकडी भागातील शेख अमजद यांच्या घरासमोर 5 ते 6 वर्षाची 3 मुले व अरविंद देशमुख यांचा चिमुकला मुलगा खेळत असताना मोकाट कुत्री व पिल्लांनी अचानक मुलांना गराडा घातला। परिसरातील नागरिकांनी अनेक दिवसांपासून हीच कुत्री चावा घेत असून भीतीचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान अरविंदराव देशमुख यांनी कुत्र्यांना हकलण्याचा प्रयत्न केला असता पिल्लांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका पिल्लानं त्यांच्या हाताच्या बोटाला चावा घेतला। घटना घडल्यानंतर अरविंदराव देशमुख यांनी तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होऊन रेबीजच्या इंजेक्शनचा कोर्स सुरू केलाय। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून 24 तास रुग्णालयात राहण्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। या प्रतिनिधींशी बोलताना अरविंदराव देशमुख म्हणाले, मोकाट कुत्र्यांच्या समस्येबाबत आम्ही मराठा महासंघ व नागरिकांच्या वतीनं अनेक वेळा निवेदनं दिली। विविध संघटना, लोकप्रतिनिधींनाही, पक्षांनाही तक्रारी केल्या, पण तत्कालीन महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी कोणतीही ठोस कारवाई केली नाही। कुत्र्यांची नसबंदी, त्यांच्यासाठी स्वतंत्र कोंडवाडा, अधिकाऱ्यांचं नियंत्रण यापैकी आज काहीही अंमलात आणलं गेलं नाही, त्यामुळे अनेक चिमुरड्यांचे प्राण गेले। आता मोठ्यांनाही धोका निर्माण झाला आहे असं देशमुख यांनी सांगितलंय। काही प्रभावी नगरसेवक असलेल्या वार्डात मात्र ही एजन्सी सक्रिय दिसतेय, पण देहडकरवाडी, सय्यदनगर, चाणक्य चाळ, ब्राह्मण गल्ली भागात आजवर एकही रुपयाची कारवाई झालेली नाहीये। एजन्सीला कोट्यावधी रुपये दिले जातात, पण प्रत्यक्षात काम नगण्य। सामाजिक कार्यकर्ते सुधाकर निकाळजे यांनी भ्रष्टाचाराविषयी केलेले आरोपही देशमुख यांनी पुढे मांडले। मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलांबाबत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे। मला सांगा, मोकाट कुत्रे तुम्हाला चावलेले काय सांगणार? काल दुपारी 3:30-4च्या दरम्यान देहडकरवाडी शिष्टेकडी परिसरात शेख अमजद भाई यांच्या घरासमोर त्यांच्या 5-6 वर्षाच्या 3 मुली व माझा मुलगा खेळत असताना त्या ठिकाणी एक मोकाट कुत्री व तिचे पिल्ले गेल्या अनेक दिवसापासून गल्लीतल्या नागरिकांना चावा घेत आहे। हेच नाही तर अनेक कुत्रे त्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट चालू आहे। या संबंधी आम्ही मराठा महासंघाच्या वतीने व नागरिकांच्या वतीने अनेक वेळेस आम्ही निवेदन दिले, त्याचबरोबर वेगवेगळ्या संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधी निवेदन दिले, परंतु तत्कालीन भ्रष्ट जो अधिकारी खंडू नावाचा कुत्रा त्यानं या गोष्टी मनावर घेतल्या नाही। त्यानं आपला तोंडीसुद्धा अनेकांनी त्याला तक्रारी केल्या, परंतु त्यानं जे अर्थपूर्ण संबंध जोपासलेले मित्र आहे त्या मित्रांना थातुरमाती कारवाई करण्यासाठी निर्देश दिले, परंतु पाहिजे ज्या प्रमाणात ज्या वेळेस जे कुत्र्यांचं सीजन असतं त्याच वेळेस जर कुत्र्यांची नसबंदी किंवा त्यांचं फॅमिली प्लॅनिंग काय असतं ते केलं असतं, किंवा जालना शहरातले कुत्रे त्यांच्यासाठी एक स्पेशल कोंडवाडा केला असता तर ही वेळ आली नसती। आज जालना शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये अनेक चिमुरडीचा कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे बळी गेलेला आहे। ही घटना दुर्दैवानं मोठ्या सातत्याने चालू आहे। याकडं स्थानिकचे लोकप्रतिनिधी, नगरसेवक कुणीही लक्ष देत नाही, याचा आम्ही मराठा महासंघातर्फे निषेध करतो। आणि आत्ताच सामाजिक कार्यकर्ते आमचे सहकारी भाई सुधाकर निकाळजे यांनी त्यांचा भ्रष्ट कारभार खांडेकरचा जो बाहेर काढलेला आहे, त्याचप्रमाणे ज्या आमच्या चिमुकले बाळ, आमची बहीण, ज्या एक नाही अनेक ज्या वारल्या, ज्यांना चावा घेतला, अशांवर त्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, जेणेकरून खांडेकर जरी आतमध्ये असेल पण त्याच्या बाहेर असलेल्या अधिकाऱ्यांना तो धडा शिकवला जाईल। आज एकीकडे प्रशासन म्हणतं जालन्यामध्ये बिबट्या आलेला आहे, बिबट्याला डायरेक्ट गोळी मारून ठार करा असे आदेश दिले जाते, परंतु कुत्र्यांना, मोकाट कुत्र्यांना मारण्याचा आदेश किंवा त्यांना पकडून त्यांची व्यवस्था लावण्याचा आदेश काही प्रशासन देत नाही। त्याचबरोबर दुसरंही महत्त्वाचं हेच आहे की आज
कुत्र्यांना पकडलं जातं, पण मोकाट कुत्रींचं काय, त्या मेल आणि फिमेल असाही या आधीचं ते उत्कर्ष पाटील यांच्या आधिपत्याखाली जो खांडेकरचा कोणीतरी जवळचा नातेवाईक होता, जो कोटीनं कमवता, आणखीन अब्जानो कमव, आम्हाला काही हरकत नाही, परंतु त्याच्या आधिपत्याखाली ज्या एजन्सी कुत्रा धरण्याचं काम ज्याला दिलं होतं त्या एजन्सी मात्र सक्रियपणे कुठं काम करताना दिसत नाही. ज्या वार्डात प्रभावी नगरसेवक आहे, भावी नगरसेवक आहे, ते त्यांच्या या एजन्सीच्या लोकांना घेऊन कुत्रे पकडतात. मात्र आमच्या धेरकरवाडी परिसरात सय्यदनगर असेल, धेरकरवाडी असेल, त्यामध्ये चाणक्य चाळ असेल, ब्राह्मण गल्ली असेल, अद्यापही त्या ठिकाणी कोणीही कुत्रे धरायला आले नाही. आम्ही स्वतः एक जागरूक नागरिक म्हणून कुत्रं धरण्यासाठी काल जो प्रयत्न केला आणि तो आमचा प्रामाणिक हेतू होता, त्यात आम्हालाही कुत्रं डसलं. काल आम्ही 3:30 वाजता उपचार करायला आलो होतो, परंतु काल आमच्या स्नेही परिवारातील भुतीकर पाटील यांच्या मुलीचं लग्न असल्या कारणाने काल थांबू शकलो नाही. काल 3 इंजेक्शन या ठिकाणी घेतले. त्यानंतर डॉक्टरांना विनंती केली की आम्ही थांबू शकत नाही, उद्या येतो, म्हणून डॉक्टरांच्या परवानगीनुसार आज या ठिकाणी उपचार घेण्यासाठी पुन्हा चालू आहे. आणि डॉक्टरांनी सांगितलेलं आहे 24 तास आमच्या नजरेखाली तुम्हाला या ठिकाणी राहावं लागेल, जेणेकरून या इंजेक्शनचं कुठलंही इन्फेक्शन तुम्हाला होणार नाही याची काळजी आम्हाला घेणं आहे.